कंपोज ऑप्शन्स फॉर इमेल्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्यात आपण शिकणार आहोत ईमेल प्राप्तकर्त्यांबद्दल जसे टीओ, सीसी, बीसीसी, ईमेल टेक्स्टचा फॉरमॅट, ईमेल्स मध्ये फाईल्स संलग्न करणे, गुगल ड्राइव्ह द्वारे फाईल्स शेअर करणे, एक ईमेल मध्ये एक फोटो किंवा लिंक समाविष्ट करणे आणि कंपोज विंडो पर्यायांबद्दल. या ट्युटोरियलसाठी आपल्याला एक काम करणाऱ्या इंटरनेट कनेक्शन आणि एक वेब ब्राउझरची आवश्यकता आहे. या प्रदर्शनासाठी मी फायरफॉक्स वेब ब्राउझरचा वापर करणार आहे. सुरुवात करू. आपला वेब ब्राउझर उघडा आणि टाईप करा http:// लॉगिन पेज उघडेल. संबंधित टेक्स्ट बॉक्सेस मध्ये युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करा. जर लॉगिन पेज युजरनेम सोबत उघडतो तर याचा अर्थ असा आहे की आपण आधीच आपल्या मशीन मधून ह्या अकाउंटला एक्सेस केले आहे. पासवर्ड प्रविष्ट करा आणि साइन इन बटणावर क्लिक करा. आपण आपल्या जीमेल पेजवर आहोत. आता एक ईमेल लिहिण्यासाठी उपलब्ध पर्यायांना बघूया. तर प्रथम आपण कंपोज बटणावर क्लिक करूया. कंपोज विंडो उघडेल. टू सेगमेंट जेथे आपण प्राप्तकर्त्यांचे विवरण देतो. येथे 3 पर्याय आहेत: टीओ, सीसी आणि बीसीसी. सीसी चा अर्थ कार्बन कॉपी आणि बीसीसी चा अर्थ ब्लाइंड कार्बन कॉपी आहे. आपल्याला टीओ क्षेत्र मध्ये त्या व्यक्तीचा ईमेल एड्रेस लिहायचा आहे ज्याला आपण ईमेल पाठवित आहोत. येथे स्क्रीनशॉट आहे. जर आपल्याला तोच ईमेल एकापेक्षा अधिक लोकांना पाठवायचा असेल तर फक्त टीओ क्षेत्र मध्ये ईमेल आयडीज जोडा. येथे स्क्रीनशॉट आहे. इतरांना ईमेलची एक कॉपी मार्क करण्यासाठी सीसी पर्यायाचा वापर करा. टीओ आणि सीसी क्षेत्रातील मार्क केलेले सर्व प्राप्तकर्ता इतर सर्व प्राप्तकर्त्यांना पाहू शकतात. येथे स्क्रीनशॉट आहे. आम्ही इतरांना ईमेलची ब्लाइंड म्हणजे गुप्त कॉपी मार्क करण्यासाठी बीसीसी पर्याय देखील वापरू शकतो. ह्या पर्यायामध्ये टीओ आणि सीसी मधील प्राप्तकर्ता बीसीसी मध्ये जोडलेल्या प्राप्तकर्त्यांना पाहू शकत नाही. बीसीसी मधील प्राप्तकर्ता टीओ आणि सीसी च्या प्राप्तकर्त्यांना पाहू शकतात पण बीसीसी चे इतर प्राप्तकर्त्यांना पाहू शकत नाही. ईमेल पाठवणारा प्राप्तकर्त्यांची पूर्ण सूची पाहू शकतो. येथे एक स्क्रीनशॉट आहे. महत्वाची टीप: आपण प्राप्तकर्त्यांचे क्षेत्र जसे टीओ, सीसी आणि बीसीसी मध्ये कितीही ईमेल आयडी जोडू शकतो पण दर दिवशी अधिकतम प्राप्तकर्त्यांची मर्यादा 500 आहे. प्रत्येक मेल आयडी स्पेस किंवा कॉमा किंवा कोलनने विभाजित असले पाहिजे. जीमेल कंपोज विंडोवर परत जाऊ. डिफॉल्ट रूपाने कर्सर टीओ क्षेत्र मध्ये आहे. खालीलप्रमाणे प्राप्तकर्त्यांचे एड्रेस प्रविष्ट करूया. टीओ क्षेत्र मध्ये ईमेल आयडी ray.becky.0808@gmail.com देऊ. सीसी क्षेत्र मध्ये 0808 iambecky@gmail.com. बीसीसी क्षेत्र मध्ये stlibreoffice@gmail.com आणि info@spoken-tutorial.org. सब्जेक्ट ओळीत क्लिक करा आणि आपल्या ईमेलचा अल्पवर्णन प्रविष्ट करा. मी टाईप करेल पार्टनर विथ अस. कंटेंट क्षेत्र मध्ये आता मेसेज टाईप करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट इस हेल्पिंग टू ब्रिज ठे डिजिटल डिव्हाइड. जीमेल आपल्या ईमेलच्या मुख्य भागात टेक्स्टवर मूलभूत फॉरमॅटिंग करण्याची परवानगी देतो. डिफॉल्ट रूपाने हे कंपोज विंडो मध्ये खाली दिसते. जर नाही तर फॉर्मॅटिंग टूलबार एक्सेस करा. फॉर्मॅटिंग ऑप्शन्स बटणावर क्लिक करा. येथे आपल्याकडे असे विविध पर्याय आहेत जसे फॉन्ट्स, साइझेस, बोल्ड, इटालिक, अंडरलाईन, टेक्स्ट कलर, अलाइन, नंबर्ड आणि बुलेटेड लिस्ट.
आणि इंडेंटेशन. हे पर्याय खरोखर कोणत्याही वर्ड प्रोसेसर ऍप्लिकेशन सारखेच आहे. आपण स्वतःहून या पर्यायाचा अन्वेषण करू शकतो. मी असे आपल्या टेक्स्टला फॉरमॅट केले. फॉर्मॅटिंग टूलबार लपवण्यासाठी फॉर्मॅटिंग ऑप्शन्स बटणावर क्लिक करा. कंपोज विंडोमध्ये फाइल्स, फोटोज, लिंक्स आणि इमोटिकॉन्सला संलग्न करण्याचे पर्याय आहेत. फाइल्स किंवा डॉक्युमेंट्स इतरांसह शेअर करण्यासाठी आपण अटॅच फाइल्स किंवा इन्सर्ट फाइल्स यूझिंग ड्राइव्ह पर्यायांना वापरू शकतो. सर्व मेलमध्ये फाइल्सला अटॅचमेंट म्हणून पाठवण्याची सुविधा असते. आपण फाईलची साईज 25 मेगाबाईट्स पर्यंत संलग्न करू शकतो. यापेक्षा मोठ्या साईजची फाइल्स पाठवण्यासाठी आपण इन्सर्ट फाइल्स यूझिंग ड्राइव्ह पर्याय वापरू शकतो. प्रथम आपण एक पीडीएफ फाईल संलग्न करूया जी 1 MB साईजपेक्षा कमी आहे. अटॅच फाइल आयकॉनवर क्लिक करा जी एक पेपर क्लिप सारखे दिसते. हे फाईल ब्राउझर उघडेल. फाईल ब्राउज करून निवडा जी आपल्याला मेलद्वारे पाठवायची आहे. डेस्कटॉपवरून मी मायस्क्रिप्ट.pdf निवडेन आणि ओपनवर क्लिक करेन. आपण पाहू शकतो की आपली फाईल मेलमध्ये संलग्न होत आहे. अटॅच फाइल्स पर्याय वापरून त्याच मेलमध्ये अनेक फाइल्स देखील संलग्न केले जाऊ शकतात. मेसेजसह संलग्न केलेली फाईल काढून टाकण्यासाठी फाईल नेमच्या उजवीकडील X चिन्हावर क्लिक करा. आता एक फाईल संलग्न करू जी सुमारे 30 MB ची आहे. माझ्याकडे डेस्कटॉपवर एक झिप फाईल आहे ज्याची साईज सुमारे 30 MB आहे. पुन्हा एकदा अटॅच फाइल्स आयकॉनवर क्लिक करा. 30 MB झिप फाईल ब्राउज करून निवडा आणि ओपनवर क्लिक करा. आपल्याला पॉपअप मेसेज मिळेल. The file you are trying to send exceeds the 25 MB attachment limit. आणि तो आपल्याला Send using Google Drive चा पर्याय देतो. Send using Google Drive बटणावर क्लिक करा. आता मी एका क्षणासाठी हे डॉक्युमेंट बंद करते. इन्सर्ट फाइल्स यूझिंग ड्राइव्ह पर्यायावर क्लिक करणे तसेच आपल्या आधीच्या विंडोवर घेऊन जाईल. येथे आपण 3 टॅब्स पाहू शकतो. माय ड्राइव्ह, शेअर्ड विथ मी आणि अपलोड. डिफॉल्ट रूपात फाइल्स जे आधीच अपलोड केले आहेत माय ड्राइव्ह टॅबमध्ये उपलब्ध असतील. येथे आपण फाईल पाहू शकतो. हे खाते निर्मितीच्या वेळी गुगल टीमद्वारे शेअर केले होते. शेअर्ड विथ मी टॅबवर क्लिक करा. येथे आपण मेसेज पाहू शकतो. नो one's shared any files with you yet. जर कोणालाही आपल्यासोबत फाईल शेअर करायची असेल तर हे शेअर्ड विथ मी टॅबमध्ये उपलब्ध असेल. आता नवीन फाईल अपलोड करण्यासाठी अपलोड टॅबवर क्लिक करा. सिलेक्ट फाइल्स फ्रॉम युअर कॉम्प्युटर बटणावर क्लिक करा. आपल्या मशीनमधून ती फाईल ब्राउज करा आणि निवडा जी आपल्याला अपलोड करायची आहे. ओपनवर क्लिक करा. जर आपल्याला जास्त फाइल्स जोडायच्या असतील तर एड मोरे फाइल्स बटणवर क्लिक करा. मी आतासाठी हे सोडून देते आणि फक्त एकच फाईल अपलोड करते. फाईल जोडल्यानंतर आपल्याला उल्लेख करायचा आहे की ह्याला आपल्या मेलमध्ये कसे समाविष्ट करणे. लक्षात घ्या खाली उजव्या बाजूला 2 बटणे आहेत जे असे इन्सर्ट एएस ड्राइव्ह लिंक आणि अटॅचमेंट. डिफॉल्ट रूपात इन्सर्ट एएस ड्राइव्ह लिंक निवडलेले आहेत. जर आपण अटॅचमेंट निवडल्यास नंतर फाईल अटॅचमेंट म्हणून समाविष्ट केले जाईल. आपण हे असेच सोडणार आहोत. स्क्रीनच्या खाली डाव्या कोपऱ्यात अपलोड बटणावर क्लिक करा. अपलोड सुरू होईल परंतु आपल्या इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ लागू शकतो. एकदा पूर्ण झाल्यानंतर आपण कंटेंट क्षेत्रात अपलोड केलेली फाईलची लिंक पाहू शकतो. आता ईमेल मध्ये इमेजेस समाविष्ट करण्यासाठी इन्सर्ट फोटो पर्यायावर क्लिक करा. अपलोड फोटोज विंडो उघडते. आपण आपल्या कॉम्प्युटरमधून किंवा इमेजचा वेबसाईट एड्रेस देऊन फोटोज अपलोड करू शकतो. आतासाठी कोणतेही इमेज अपलोड करण्याची माझी इच्छा नाही त्यामुळे मी कॅन्सल बटणावर क्लिक करेन. आपण या पर्यायाचा अन्वेषण आपण स्वतः करू शकतो. पुढील पर्याय इन्सर्ट लिंक आहे त्यावर क्लिक करू. एडिट लिंक डायलॉग बॉक्स उघडतो. टेक्स्ट टू डिस्प्ले क्षेत्रात तो टेक्स्ट टाईप करा जो आपल्याला लिंक म्हणून पाहिजे.
मी स्पोकन ट्युटोरियल टाईप करेन. लिंक टीओ सेक्शनमध्ये डिफॉल्ट रूपात वेब एड्रेस पर्याय निवडलेले आहेत. टेक्स्ट क्षेत्रात यूआरएल टाईप करा. http://spoken-tutorial.org आणि ओक बटणावर क्लिक करा. आता कंटेंट क्षेत्रात आपण स्पोकन ट्युटोरियल टेक्स्ट पाहू शकतो आणि हे हायपरलिंक झाले आहे. आता मी हायपरलिंक केलेल्या टेक्स्टवर क्लिक करते. टेक्स्टच्या खाली छोटी पॉप विंडो उघडते. इथं म्हटलंय गो टू लिंक. प्रदर्शित केलेल्या यूआरएल वर क्लिक केल्यास स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटच्या होमपेजवर घेऊन जाईल. यूआरएल बदलण्यास किंवा लिंक काढून टाकण्यास आपण अनुक्रमे चेंज किंवा रिमूव्ह पर्यायांवर क्लिक करू शकतो. आपण या इमोटिकॉन आयकॉनच्या मदतीने विविध चित्रमय प्रतिनिधित्वांना देखील समाविष्ट करू शकतो. आपल्या ईमेल संवादमध्ये कुठेही आवश्यक तेथे हे वैशिष्ट्य वापरा. लक्षात घ्या, सेव्ड ट्रॅश आयकॉनच्या बिलकुल आधी आहे. जेव्हा पण आपण कंटेंट जोडू किंवा काढू तेव्हा आमचे ईमेल डिफॉल्ट नुसार ड्राफ्ट्स फोल्डरमध्ये स्वयंसेव्ह होईल. वीज गेल्यावर किंवा इंटरनेट खंडित बाबतीत येथे आपले टाईप केलेले मेसेज पुनर्प्राप्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जर आपल्याला हा मेसेज काढून टाकायचा असेल तर ट्रॅश आयकॉनवर क्लिक करा. ही क्रिया ड्राफ्ट्स फोल्डरमधून देखील ईमेलला काढून टाकेल. मोर ऑप्शन्स बटणावर क्लिक करा जो ट्रॅश आयकॉनच्या नंतर आहे. डिफॉल्ट टू फुल स्क्रीन पर्याय कंपोज विंडोला मोठा करेल. लेबल आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल भविष्यातील ट्युटोरियल्समध्ये शिकू. सर्व फॉर्मॅटिंग जी आपण आधी केली होती प्लेन टेक्स्ट मोड पर्याय त्याला काढून टाकेल आणि मेल प्लेन टेक्स्ट मध्ये रूपांतरित होईल. प्रिंट पर्याय लिहिलेल्या मेलला डिफॉल्ट रूपात संरचित प्रिंटरला पाठवेल. चेक स्पेलिंग टाईप केलेली कंटेंटचे शब्दलेखन तपासणी करणार आहे. मेल पाठविण्यासाठी तयार आहोत. सेंड बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर खालील मेसेज मिळतो. This drive file isn't shared with all recipients. कारण आम्ही ज्यांना या मेलमध्ये मार्क केलेले आहेत त्यांच्याशी ही फाईल शेअर केलेली नाही. शेअर्ड एंड सेंड बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर दोन्हीमधून कुठलाही एक मेसेज दिसेल. Your message is sending किंवा Your message has been sent. पाठवलेली मेल पाहण्यासाठी व्ह्यू मेसेज लिंकवर क्लिक करा. आपण येथे त्या ईमेलच्या कंटेंटला पाहू शकतो जो आपण पाठवला आहे. एक एक करून तपासूया. येथे अटॅचमेंट्स आहे आणि येथे यूआरएल लिंक आहे. मेल एड्रेसच्या खाली एक उलटा त्रिकोण आहे जे हेडरचे तपशील दाखवतो. त्यावर क्लिक करू. आपण टीओ सीसी आणि बीसीसी क्षेत्रांमध्ये सर्व प्राप्तकर्त्यांचे ईमेल आयडीज पाहू शकतो. पाहूया की प्राप्तकर्त्यांना ईमेल कसा दिसेल. हे सीसी मध्ये मार्क केलेले प्राप्तकर्त्यांची मेल आयडी आहे. आपण तो मेसेज पाहू शकतो जो आता पाठवला आहे. मी हे वाचण्यासाठी उघडते. शो डिटेल्स वर क्लिक करा. येथे टीओ आणि सीसी च्या प्राप्तकर्त्यांना दाखवतो परंतु बीसीसी चे नाही दाखवत. हे बीसीसी मधील मार्क केलेली कोणत्यातरी एका प्राप्तकर्त्याची मेल आयडी आहे. आपण तो मेसेज पाहू शकतो जो आता पाठवला आहे. मी हे वाचण्यासाठी उघडते. शो डिटेल्स वर क्लिक करा. आपण टीओ सीसी आणि बीसीसी चे प्राप्तकर्त्यांचे विवरण पाहू शकतो. आता मी पाठवणाऱ्याच्या जीमेल अकाउंटवर परत येते. येथे पहा आम्ही बीसीसी मध्ये 2 प्राप्तकर्त्यांचे उल्लेख केले पण येथे आपण फक्त एक ईमेल आयडी पाहू शकतो. दुसरा नाही दिसत. बीसीसी वैशिष्ट्य ह्या प्रकारे कार्य करतो. आशा करते की आपण फरक करण्यास स्पष्टपणे सक्षम आहात. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो. ईमेल प्राप्तकर्त्यांबद्दल जसे टीओ सीसी बीसीसी. ईमेल टेक्स्टचा फॉरमॅट. ईमेल्स मध्ये फाईल्स संलग्न करणे. गुगल ड्राइव्ह द्वारे फाईल्स शेअर करणे. एक ईमेल मध्ये एक फोटो किंवा लिंक समाविष्ट करणे आणि कंपोज विंडो पर्यायांबद्दल. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते अधिक माहितीसाठी आम्हाला लिहा स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ओएफ इंडिया ने दिले आहे यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे या ट्युटोरियलला स्पोकन ट्युटोरियल टीम IIT बॉम्बे ने योगदान केले आहे मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद